मित्रांनो, जे विद्यार्थी लॉ सीईटीचा पेपर देत आहेत अशा 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सेशन 1चा पेपर झालेला आहे आणि सेशन 1चा पेपर देऊन आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या पेपरविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की सेशन 1 मध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आले होते, कुठल्या टॉपिक्सवरती क्वेश्चन आले होते, कुठला सेक्शन इझी होता आणि कुठला सेक्शन हा डिफिकल्ट होता. मित्रांनो, 3 इयर सीईटी साठी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला गाईड केलं जातं. तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी आमचे काउन्सिलर तुमच्यासोबत डिस्कशन करतात. तसेच तुमच्या कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज सिलेक्शन असतं ते सिलेक्ट करण्यासाठी प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि कुठल्या राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याचा डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंग मध्ये आमचे काउन्सिलर करतात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर ओव्हरऑल डिफिकल्टी आपण जर या पेपरची पाहिली तर ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल ही इझी टू मॉडरेट होती आणि या क्वेश्चन पेपरमध्ये कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होते आणि ते प्रेडिक्टेबल होते. त्यानंतर या पेपरमध्ये इझी टू टफ डिफिकल्टी लेवल असून इंग्लिश हा सर्वात इझी होता, लॉजिकल रिझनिंग त्याच्यानंतर आणि लीगल रिझनिंग आणि शेवटी जीके हा पेपर सगळ्यात टफ होता. तर थोडक्यात आपण जर पाहिलं तर हा पेपर स्लाइटली मॉडरेट लेवलचा होता, ज्याच्यामध्ये लीगल आणि जीके वरती मॉडरेट लेवलचे क्वेश्चन विचारले होते. आणि इझीमध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लिश आणि लॉजिकल रिझनिंग हा सेक्शन इझी आज विचारण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश सेक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवरती 2 पॅसेज विचारले होते. अर्बनायझेशन अँड एन्व्हायरमेंट, टीम वर्क अँड कॉपरेशनवरती क्वेश्चन होते. व्होकॅब्युलरी आणि ग्रामरमध्ये इडम्सवरती प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर सिनोनिम्स अँटोनिम्स वरती प्रश्न होते. व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स, सेंटेन्स करेक्शन, पंक्च्युएशन, असर्टिव्ह सेंटेन्स, प्रपोजिशन अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते. थोडक्यात इंग्लिशमध्ये तुम्हाला रिपीटेड PYQ पॅटर्न दिला होता. ज्या पद्धतीने यापूर्वीचे क्वेश्चन्स यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारले गेले होते त्याच पद्धतीने इंग्लिश या विषयामध्ये आज प्रश्न विचारण्यात आले होते. तर ग्रामर हे हेवी होतं आणि हा सेक्शन जो होता तो इझिएस्ट होता आणि या सेक्शनमध्ये हायेस्ट स्कोरिंग करणं विद्यार्थ्यांना पॉसिबल झालेलं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंगच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर वेन डायग्रामला हायेस्ट वेटेज देण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की वेन डायग्राममध्ये 4 प्रश्न विचारण्यात आले होते. सिलोजिझममधून 3 ते 4 क्वेश्चन विचारले होते. सेटिंग अरेंजमेंटवरती 2 क्वेश्चन, ब्लड रिलेशनवरती क्वेश्चन होता, डायरेक्शन आणि सेन्सवरती क्वेश्चन होता, कोडिंग डिकोडिंगवरती क्वेश्चन विचारण्यात आले होते, क्लॉकमध्ये क्वेश्चन विचारण्यात आले होते आणि कॅलेंडरमध्ये सुद्धा क्वेश्चन इथे विचारण्यात आले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग मध्ये सिरीज वरती प्रश्न होता. उदाहरणार्थ 1, 9, 25, 49 किंवा A1, C4, F9, J16 स्टेटमेंट आणि अझम्पशन वरती क्वेश्चन होते. कंक्लुजन, ऑड वन आउट वरती क्वेश्चन होते, ज्याच्यामध्ये यार्ड, मीटर, इंच, क्वाट अशा पद्धतीचा प्रश्न होता. काउंटिंग फिगर्स मध्ये रेक्टँगल वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. क्लॉक्स वरती जो प्रश्न आला होता, क्लॉक गेन्स 10 मिनिट इन 24 आवर्स अशा पद्धतीचा प्रश्न होता. कॅलेंडर बेस्ड डेट कॅल्क्युलेशन वरती इथे प्रश्न होता. अनालिसिस जर आपण याचं केलं तर स्टँडर्ड पॅटर्न सीईटी जो नेहमी फॉलो करते त्या पद्धतीचा हा पेपर होता. डाईस वरती प्रश्न विचारण्यात आला नव्हता. याच्यामध्ये हा सेक्शन कम्पॅरेटिव्हली इझी होता. वेन डायग्राम आणि सिलोजिझम याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आपल्याला म्हणता येईल. पुढे लीगल रिझनिंगच्या बाबतीत आपण जर विचार केला तर लीगल रिझनिंग मधून टॉपिक जे कव्हर करण्यात आले होते तिथे कॉन्स्टिट्यूशनल लॉ, फंडामेंटल राईट्स, DPSP मध्ये आर्टिकल 39A, आर्टिकल 40 याच्यावरती प्रश्न विचारले होते. फंडामेंटल ड्युटीज वरती प्रश्न विचारण्यात आले होते. लँडमार्क जजमेंटमधून KS पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यावरती प्रश्न होता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लीगल कॉन्सेप्ट मधून राईट टू प्रायव्हसी असेल, क्रिमिनल लॉ असेल, डिफमेशन असेल, इग्नोरन्स ऑफ लॉ असेल, राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू एज्युकेशन वरती सुद्धा MCQ विचारण्यात आले होते. रिट्स आणि मॅक्सिम्स वरती प्रश्न होते. उदाहरणार्थ हेबस कॉर्पस वरती प्रश्न आला होता आणि रेस एप्सा लेक्युटर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. लीगल पॅसेज एक आला होता. मीडिया कंडक्ट इन सबज्युडिस मॅटर्स यावरती प्रश्न होता. क्वेश्चन टाइप्स जे होते ते असर्शन, रिझन होते आणि प्रिन्सिपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सुद्धा इथे विचारण्यात आले होते.
जर आपण याला पाहिलं तर कॉन्सेप्च्युअल आणि ॲप्लिकेशन बेस्ड अशा दोन्ही पद्धतीचे प्रश्न इथे विचारण्यात आले होते आणि बाकीच्या सेक्शनपेक्षा थोडासा टफ हा पेपर किंवा हा सेक्शन होता. तर क्वेश्चन्स हे इझी टू मॉडरेट होते. याच्यामध्ये जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर तुम्हाला हा सेक्शन जो आहे तो इझी जाऊ शकतो. जनरल नॉलेजच्या बाबतीत आपण जर विचार केला तर याच्यामध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन विचारण्यात आले होते, ज्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर असेल, नॅशनल अवॉर्ड असेल, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 विनर असेल, टोकियो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट असतील, याच्यावरती विचारलं होतं. स्टॅटिक जीके मधून डू ऑर डाय, महात्मा गांधी ज्यांनी हा नारा दिला होता हे विचारलं होतं. अर्थशास्त्र हे बुक कौटिल्याने लिहिलेलं आहे हे विचारलं होतं. मनसबदारी सिस्टीम कुणी सुरू केली, गेटवे पोर्ट महाराष्ट्राचा कुठला आहे, महाराष्ट्रामधले टायगर रिझर्व्ह, IT ऍक्ट, जज इन द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, हायेस्ट पीक ऑफ अ रॉकी माउंटेन, औरंगाबादचं आत्ताचं नाव काय आहे. स्टॅटिक जीके याच्यामध्ये खूप जास्त विचारण्यात आला होता. करंट अफेअर्समध्ये फक्त रिसेंट नव्हे तर 6 महिन्यापूर्वीचे सुद्धा करंट अफेअर्स इथे काही विचारण्यात आले होते. तर मॉडरेट लेवलचा जीके होता, ज्याच्यामध्ये स्टॅटिक जीके हा महत्त्वाचा आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या पेपरचा ट्रेंड जर पाहिला तर इंग्लिश आणि रिझनिंग हे इझिएस्ट होतं, लीगल कॉन्सेप्ट आणि ॲप्लिकेशन फोकस्ड होतं. जीके मध्ये स्टॅटिक जीके हेवीली विचारण्यात आलं होतं. डीप हिस्ट्रीचे क्वेश्चन नव्हते, रिपीटेड PYQ पॅटर्न होता. वेन डायग्राम आणि सिलोजिझम याने आजचा पेपर डॉमिनेट केलेला आहे. पुढे फायनल कंक्लुजन जर आपण काढायचा विचार केला तर ओव्हरऑल लेवल ही इझी टू मॉडरेट होती. स्कोरिंग पोटेन्शियल आजच्या पेपरमध्ये हाय होतं. ज्या विद्यार्थ्यांनी PYQ प्रॅक्टिस केलेले आहेत, स्ट्रॉंग बेसिक्स ज्या विद्यार्थ्यांचा आहे आणि ज्यांनी स्टॅटिक जीके आणि लँडमार्क केसेस पण कव्हर केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आजचा पेपर सोपा गेलेला असणार आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, फक्त करंट अफेअर्सवरती तुम्ही रिलाय करायचं नाहीये. मागचे करंट अफेअर्स सुद्धा इथे विचारले जातात. लीगल कॉन्सेप्टवरती फोकस करा, स्टॅटिक जीके वरती फोकस करा, रिझनिंगची चांगली प्रॅक्टिस करा आणि PYQ मस्ट आहे, तरच तुम्हाला इथे चांगले मार्क्स हे मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर असर्शन आणि रिझन मध्ये लीगल मध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे. प्रॅक्टिस सिलोजिझम आणि वेन डायग्रामची प्रॅक्टिस चांगली करा. फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, DPSP रिवाइज करा. लँडमार्क जजमेंट तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. स्ट्रेंथन करा तुमचं ग्रामर आणि वोकॅब्युलरी, कारण याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल जर आपण या पेपरचा विचार केला तर ओव्हरऑल पेपर हा इझीच होता, इझी टू मॉडरेट म्हणता येईल. जास्त टफ हा पेपर नव्हता. कम्पॅरेटिव्हली विद्यार्थ्यांना हा पेपर इझी गेलेला आहे. खूप असे न पाहिलेले प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आले नव्हते. नेहमीचे प्रश्न जे युजली PYQ मध्ये विचारले जातात तेच प्रश्न इथे विचारण्यात आले होते. त्यामुळे आय होप पुढच्या सेशनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असाच पेपर इझी जावा, कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जरी हा सेशन इझी असला तरी सेकंड सेशन डिफिकल्ट येण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुमचा पेपर असाच येईल आणि हेच टॉपिक तुम्हाला विचारले जातील याची गॅरंटी नाही. तुम्हाला मे बी दुसरे टॉपिक सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल प्रॅक्टिस करा, फक्त हेच टॉपिक पाहू नका. बाकीचे टॉपिक सुद्धा तुम्हाला फोकस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने हा पेपर होता. पुढच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि एक्झामला सामोरं जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनची जी काउन्सिलिंग आहे ती जॉईन करायला विसरू नका. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या प्रत्येक स्टेपमध्ये मदत केली जाणार आहे आणि तुमचं ॲडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजमध्ये करण्याचं काम ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर करणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.